महादेव जानकर आपल्या सोबत आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। आज वर्षावर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलात, बऱ्याच जणांना धक्का पण बसला असेल आणि यापूर्वी तुम्ही शरद पवार यांच्यासोबत बैठका केल्या, आता या ठिकाणी तुम्ही महायुतीसोबत आहात, काय म्हणाल? मी महायुती महाविकास आघाडीवर चर्चा झाली होती पवार साहेबाशीच माझी, फक्त पवार साहेबांची माझी 5-7 वेळा भेट बी झाली स्वतः पवार साहेबाशी। तर त्यांना मी महाविकास आघाडीला सांगितलं होतं मला परभणी आणि माडा द्या, पण पवार साहेबांनी मोठं मन करून स्वतःची एक जागा मला सोडली होती, त्याबद्दल पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो। पण आता मला एनडीएनं एक जागा द्यायचं कबूल केलेलं आहे, असे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या वतीनं मीटिंग झाली आमची। तुमच्या आणि माडाचं जे नातं आहे ते घट्ट आहे असं सुद्धा बोललं जात होतं, आता परभणीचं पण नाव येतं, त्यामुळे तुमची इच्छा कुठून आहे लढायची? आता ते काय होतंय, हे 3 पक्ष फरतील, आम्ही 4 पक्ष बसणार आणि त्यातून 27 तारखेला डिक्लेअर होणार, कुठली जागा मिळते ते आताच डिक्लेअर करणं योग्य नाही। मनसे सोबत होता, आता तुम्ही पण सोबत आहे, 5 पक्ष एकत्र झालेले आहेत, त्यामुळे जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे असं म्हणावं की आणखी बैठकांचं सत्र सुरूच आहे? आता नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। मला एक जागा मिळेल राष्ट्रीय समाज पक्षाला, ही मला त्या तिघांनी शब्द दिला। आणि किती मोठ्या मार्जिनने तुम्ही जिंकाल असा विश्वास आहे तुम्हाला? मी जिंकेन, जनतेचा आशीर्वाद आहे, मी 2-2.5 लाखाने जिंकेन। नक्कीच 2.5 लाखांनी जिंकाल असं तुम्ही म्हणताय। होळीचा सण येतोय आता जवळ आणि निवडणुका सुद्धा आहेत, या निमित्तानं तुमचे जे विरोधक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? काय नाही, जनता शेवटी निर्णय घेत असते, विरोधक असले ते बी स्ट्रॉंग आहे, चांगले आहे, त्यांच्याबद्दल दुमत नाही। जनतेनं निर्णय दिला तर आम्ही गुलाल लागेल, जनता आमच्यावर नसेल तर होणार नाही, त्यामुळे विरोधकांना काही नाही हे बोलण्याची। बरं, राष्ट्रवादीचे नेते टीका करू शकतात, त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, आता ते त्यांच्यापर्यंत करणार, मी नाही टीका करणार, त्यांनी जरी टीका केली तर मी नाही करणार, मी स्वतंत्र आहे, मी त्यांच्यावर टीका करणार नाही। राष्ट्रवादी बी भारतातलाच पक्ष आहे, आपलाच पक्ष आहे। नक्कीच, पण विजय महायुतीचा होईल लोकसभेमध्ये आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, शत्रूला देखील कमी लेखायची काही गरज नाही, ते बी स्ट्रॉंग आहेत, असं नाही तर दोघाला शेवटी जनतेच्या आदालतात आम्ही गेल्यानंतर कोणाला फैसला होतोय तो जनता ठरवणार। काटेकी टक्कर आहे असं म्हणाल? थँक्यू सर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी महत्त्वाचं विधान केलेलं आहे, शत्रूला कमी लेखता कामा नये, ते देखील मजबूत आहेत आणि आम्ही देखील तितक्याच मजबूतीनं लढू असं म्हणतात महादेव जानकर। आणि आता महायुतीतून एक जागा त्यांना मिळते असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचे आणखी किती रंग आता पाहायला मिळणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।